श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 18 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच पितृपक्षाला सुरुवात होत आहे. पितृपक्ष हा फक्त 15 दिवसांचा असतो आणि या कालावधीमध्ये आपल्याला खूप उपाय करायचे असतात किंवा सेवा करायच्या असतात आपल्या पितरांच्या. ज्या 15 दिवसांमध्ये सेवा केलेल्या असतात त्यांतून आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतो किंवा कोणत्याही पितृदोष आपल्याला लागू नये म्हणून नक्कीच प्रयत्न करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या घरावरती तुमचे पित्र जे आहे ते नेहमी प्रसन्न राहतील. तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. जे काही त्रास तुम्हाला जाणवत असतील, बघा पितृदोष असेल तर संतती प्राप्ती न होणं, लग्न न जमणं किंवा मग संतती झाली तरीसुद्धा ती अपंग अंध जन्माला येणं, घरामध्ये वारंवार वादविवाद होणं, एखादी व्यक्ती सतत वारंवार आजारी पडणं, अपघाती निधन होणं, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. आणि हे पितृदोष जे आहे ते फार कठीण असतात आणि ह्यांच्यातून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर पितृपक्षामध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच ते फायदेशीर ठरतात. तुम्हाला उपाय जे आहे ते अगदी 2-4 मिनिटांमध्येच करायचे आहेत, म्हणजे खूप वेळ लागणार नाही. पण रोज जर केले तर त्याचा इफेक्ट खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हे उपाय जे आहे ते नक्की करा. त्याचबरोबर ही माहिती इतरांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दररोज आपल्या देवघरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावतो. दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहते. तर ह्या दिवा लावण्याचं महत्त्व जे आहे ते पितृपक्षामध्ये अधिक वाढलेलं दिसतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यामध्ये दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक घरांमध्ये आपण बघतो की सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा दिवा लावला जातो. याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते. पितृपक्षामध्ये हे महत्त्व तर खूप आहे. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण दिवा लावत असतो. पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी असे काही दिवे आहेत की जे तुम्ही लावू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना खूप महत्त्व असल्या कारणामुळे वास्तुशास्त्रानुसार दिवा लावणं हे सकारात्मकतेचं प्रतीक असतं. पण पितृपक्षामध्ये रोज दिवा लावणं आणि तो दक्षिण दिशेला ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिण दिशेला दिवा जर तुम्ही लावला, त्याच्यामध्ये जर थोडेसे काळे तीळ टाकले, तर मोहरीचा दिवा लावला आणि त्याच्यामध्ये काळे तीळ जर टाकले तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. दक्षिण दिशा जी आहे ती आपल्या पूर्वजांची दिशा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर असा उपाय रोज कराल, तुम्ही जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला रोज असा दिवा लावाल तर तुमचे पितृदोष या 15 दिवसांमध्येच कमी व्हायला सुरुवात होईल. दुसरा जो उपाय आहे तो आहे मोहरीच्या तेलाचा. तर बघा, पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसं तर मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही रोजच दिवा लावला तर ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या गोष्टीमुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. कारण आपलं मुख्यद्वार जितकं चांगलं असेल, जितकं स्वच्छ असेल, जितकं नीटनेटकं असेल, तितकाच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जास्त असते, तितकी सकारात्मक ऊर्जा जास्त असते. आता बघा, काही घरं अशी असतात की ज्यांच्या मुख्यद्वारावरती अगदी काहीच नसतं, ना रांगोळी, ना दिवा, ना काहीच नसतं, ना कोणती शुभचिन्ह. पण काही घरं अशी असतात की जिथे रोज शुभचिन्ह जे आहे ती रांगोळीने काढली जातात. उंबरठ्याचं लेपन जेव्हा सणवार असतात तेव्हा केलं जातं. तर अशा घरांच्या बाहेर उभं राहताच आपल्याला कळतं की इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण त्यांच्या घरामध्ये गेलात तरीसुद्धा तुम्हाला असं जाणवतं की यांच्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी कशामुळे येते तर आपल्या मुख्य दरवाजावरती आपण जे उपाय करतो किंवा ज्या गोष्टी ठेवतो, ज्या गोष्टी करत असतो त्यांच्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. म्हणूनच पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही जर दिवा लावला तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते आणि त्याचबरोबर असा मोहरीच्या तेलाचा दिवा जर तुम्ही मुख्य दरवाजावरती लावला तर पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे गाईच्या तुपाचा उपाय. आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये शक्यतो देव असतात. पण ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचे देव असतील किंवा मग नसतील तरीसुद्धा तुम्ही हा पितृपक्षामध्ये उपाय नक्की करा. घराच्या जर ईशान्य कोपऱ्यामध्ये रोज जर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल, गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावत असाल तर याच्यामुळे माता लक्ष्मीची कायम आपल्यावरती कृपादृष्टी राहते आणि पूर्वजांचा आशीर्वादही आपल्यावरती राहतो. पूर्वज आपल्यावरती खुश राहतात, आनंदी राहतात. ते भरभरून आपल्याला प्रेम देतात आणि त्यांच्या आशीर्वादांतून आपलं जे आहे, जे काही चाललेलं आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते.
त्याच्यामुळे तुमचं जर देवघर असेल तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा नक्की लावा. देवघर जर ईशान्य कोपऱ्यामध्ये नसेल तरीसुद्धा जो कोणता तुमचा ईशान्य कोपरा असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा जो आहे तो लावा. कारण असा दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्या घरामध्ये कितीही मोठे वास्तुदोष असतील तरीसुद्धा हे वास्तुदोषसुद्धा दूर होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की पिंपळाचं जे झाड असतं तर पिंपळाच्या झाडावरती देवी देवतांचा वास असतो, त्याचबरोबर पूर्वजांचा सुद्धा वास असतो. यामुळे पितृपक्षामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला आपण पाणी द्यायचं आहे आणि पिंपळाच्या वृक्षासमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही लावू शकता. पाणी द्यायचं असेल तर संध्याकाळच्या अगोदर म्हणजे अगदी 7-8 वाजता देऊ नका. त्याच्या अगोदरच पिंपळ वृक्षाला पाणी द्या. त्या पाण्यामध्ये थोडंसं दूधसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. असा तुपाचा दिवा जर तुम्ही पिंपळ वृक्षासमोर जे पितृपक्ष चालू आहे 15 दिवसांचा तर त्या कालावधीमध्ये लावला तर पितरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. कारण पिंपळाच्या वृक्षावरती आपल्या पितरांचा वास असतो. त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यंत सोपा उपाय आहे आणि आपण प्रत्येक महिला करू शकते. पितृपक्षामध्ये संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरामध्ये जिथे आपलं पिण्याचं पाणी असतं तर त्या पाण्याजवळ दिवा लावायचा आहे. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद याच्यामुळे मिळतो. याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता हे दोघेही प्रसन्न होतात. आता बघा, पिण्याच्या पाण्याजवळ म्हणजे नक्की कुठे लावायचा असा प्रश्न पडला असेल तर ते थोडंसं समजावून सांगते. आपलं जिथे पिण्याचा पाण्याचा साठा असतो तर तिथे आपले पित्र असतात. जिथे पण कुठे पाणी असतं तिथे पित्र जे आहेत ते असतात. कारण काय की पित्रांचा संबंध जो आहे तो पाणी, पिंपळाचं वृक्ष, त्याचबरोबर कावळा आणि कुत्रा, गाय या गोष्टींशी जास्त संबंध आहे पूर्वजांचा. म्हणून जिथे पाणी असतं तिथे आपले पूर्वज जे आहेत ते असतात. आणि पितृपक्षामध्ये जर आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतील तर ते निश्चितपणे आपलं जिथे पाणी आहे, साठवलेलं पाणी आहे तिथेच थांबणार आहे. म्हणून आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं फिल्टर असेल, जे काही असेल, तुम्ही माठामध्ये पाणी ठेवत असाल, हंड्यामध्ये पाणी भरून ठेवत असाल किंवा कशामध्ये पाणी भरून ठेवत असाल तर जिथे कुठे तुम्ही पाणी भरून ठेवता त्याच ठिकाणी तुम्हाला एक दिवासुद्धा रोज संध्याकाळी पितृपक्षामध्ये प्रज्वलित करायचा आहे. काही महिलांच्या घरामध्ये हा दिवा जो आहे तो कायम तेवत राहतो, म्हणजे प्रत्येक रोज संध्याकाळी ते लावतात. याच्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते. जसा दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे तसाच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा साठा जिथे आहे तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना कोणत्याही प्रकारचं तेल वेगळं पाहिजे की मोहरीचंच तेल पाहिजे असं काहीच मनात आणू नका. तुम्हाला जर शक्य झालं मोहरीचं तेल मिळालं तर मोहरीच्या तेलाचा लावा. नाही शक्य झालं आपलं साधं वापरण्याचं तेल असेल तर त्या तेलाचा दिवा लावा. साधारणतः अर्धा 1 तास दिवा चालेल अशा पद्धतीचं तेल त्या दिव्यामध्ये आपण घालायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी चालला तरी हरकत नाही. पण दिवा नक्की लावा. त्या दिव्यासमोर बसून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मागा. पूर्वजांना सांगा की आपल्या आयुष्यामध्ये काय अडीअडचणी चालू आहेत, पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं झालं आहे वर्षभरामध्ये, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पितरांना आपल्या सांगा. हात जोडून प्रार्थना करा, विनंती करा की माझ्या घरामध्ये जे काही संकट, वादविवाद, दुखणे चालू आहे ते सर्व ठीक होऊ द्या. तशी आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे आणि रोज आपल्याला अशा पद्धतीने आपलं पाण्याचा साठा जिथे आहे तिथे एक दिवा लावायचा आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.